नमस्कार, मी अजय जाधव. तुम्ही बघताय मिस्टर मराठी. आता का खरंच एका रुपयामध्ये पीक विमा बंद होणार का? ही बातमी काल जोमाने सुरू होती. तर राज्यामध्ये एका रुपयात पीक विमा योजना बंद करावी अशी शिफारस आयुक्तांच्या समितीमध्ये राज्य सरकारनं केली आहे. म्हणूनच एका रुपयामध्ये पीक विमा बंद होणार अशी बातमी राज्यात जोमाने पसरली होती. तर नेमकं प्रकरण काय आहे? राज्य सरकारने समिती का नेमली होती आणि एका रुपयात पीक विमा बंद होणार आहे का? तर याविषयी आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करून टाका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 2023 मध्ये सीएससी चालकाने शेतकऱ्यांकडून अव्वाच्या 1.25 पैसे वसूल करण्यात आलेले होते. तर त्यातच एक बातमी समोर आली की सीएससी सेंटरवाल्यांची तक्रार सरकारकडे नोंदवत होती. तर 2024च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक समिती नेमली होती. त्या समितीमध्ये काही चर्चा करण्यात आल्या. तर त्या समितीमध्ये एक चर्चा अशीही होती, ओडिशा राज्यामध्ये 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती, पण त्या योजनेमुळे जास्त भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला म्हणून ती योजना बंद करण्यात आली. त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यावर एक निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात देखील ही योजना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी व 1 रुपयाच्या ऐवजी 100 रुपये चार्ज करावे अशी चर्चा पसरत होती. त्यामुळेच राज्यामध्ये ही बातमीने एक जोर धरला आणि मग त्यामुळेच पेपरला व वगैरे अशा बातम्या पसरू लागल्या. तर राज्य सरकारने अजूनही या योजनेवर शिफारसीवर निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे राज्य सरकार 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करेल की नाही हे काही सांगता येत नाही, कारण ही एक आश्वासन होतं, म्हणजे एका प्रकारचे स्पॅम होता. ही एक बातमी खोटी होती. तर घाबरण्यासारखं काही कारण नाहीये, कारण सरकारने एक आश्वासन प्रमाणे एक शब्द मांडून बघितला होता. आणि याच्यात अजून काही अपडेट झालं तर आपल्या चॅनलला लगेच अर्चनमध्ये एक मेसेज टाकला जाईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.